सुप्रभात मुलांनो, आज आपल्याला 7वे प्रकरण अरण्य लिपी हे अभ्यासायचे आहे. बघा, आपण वेगवेगळ्या लिपी शिकत असतो, पण या अरण्यातली लिपी कशी असेल बरे, हा मोठा प्रश्न आपल्याला पडला असेल. या प्रश्नाचं उत्तर आपल्याला या धड्यातून थोडंफार देण्याचा लेखकाने इथं प्रयत्न केलेला आहे. बघा, अरण्यामध्ये वेगवेगळे मोठमोठे असे पशुपक्षी राहत असतात. त्यांची थोडीफार ओळख करून देण्याचा आहे किंवा त्यांच्या ठशावरून, त्यांच्या जाण्या येण्यावरून किंवा त्यांचं राहण्याचं ठिकाण कसं असेल, कुठं असेल, ह्या सगळ्याचा अभ्यास थोडाफार लेखकाने आपल्याला करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. बघा, प्राणी पाहण्यासाठी आपण कधीकधी जंगलात खूप भटकतो, पण एखाद्या वेळी एकही प्राणी आपल्याला दिसत नाही आणि आपण नाराज होतो, निराश होतो. जंगलात जरी प्राणी दिसले नाहीत तरी त्यांच्या खानाखुणा सर्वत्र विखुरलेल्या असतात. त्या खानाखुणा म्हणजे वन्य प्राण्यांची अरण्यलिपी होय. बघा, इथं लेखकाने सांगितले की लिपी म्हटल्यावर आपल्याला जो प्रश्न पडला होता ती अरण्यलिपी म्हणजे काय आहे नेमकं. तर आपण जेव्हा जंगलामध्ये जातो तेव्हा आपल्याला प्राणी एखादा दिसावा अशी आपली खूप इच्छा असते. जरी आपण तो बघितल्यानंतर जरी आपण भयभीत होत असो तरी देखील तो प्राणी आपल्याला दिसावा यासाठी आपण उत्सुक असतो. पण जर आपल्याला दिसला नाही तर काय होतं, आपण नाराज होतो, निराश होतो. पण बघा काय सांगितलं आहे की जंगलात जरी आपल्याला हे प्राणी दिसले नाहीत तरी त्यांचे काय होतं की पायाच्या पाऊलखुणा हे आपल्याला विखुरलेल्या म्हणजे इतरत्र पसरलेल्या दिसत असतात. आणि त्या खानाखुणा म्हणजेच काय आहे तर वन्य प्राण्यांची अरण्यलिपी असे इथं लेखकाने सांगितलेलं आहे. वन्यजीव जंगलात ठरलेल्या पाऊलवाटेवरून ये-जा करतात. त्या पाऊलवाटांचे निरीक्षण करावे. त्यात तुम्हाला वन्यजीवांच्या पावलांचे ठसे उमटलेले दिसतील. पानवट्यावर गेलात तर तेथील ओल्या मातीतही अनेक वन्यजीवांच्या पावलांचे ठसे तुम्हास पाहायला मिळतील. ठसे ताजे व स्पष्ट असतील तर कोणता प्राणी पाऊलवाटेवरून गेला अथवा किती वेळापूर्वी पाण्यावर येऊन गेला याची माहिती मिळते. प्रत्येक जातीच्या प्राण्यांच्या पायांचे ठसे वेगवेगळे असतात. बघा, इथं लेखक सांगतात की जरी आपण किंवा आपल्याला एखादी वेळ आली किंवा एखादा प्रसंग घडला की आपल्याला काही कारणास्तव किंवा टूरला वगैरे असू दे तर आपल्याला जंगलात जायचा जर प्रसंग आला तर आपण काय करतो तर त्या पाऊलवाटेवरून जात असतो. तिथंच काय दिसतं की आपल्याला वन्य प्राण्यांच्या पायांचे ठसे असलेले दिसून येतात. आणि ते ठसे कुठे बघा तर पानवट्याजवळ. बघा, पानवट्यावर गेला तर काय होतं की तेथील ओल्या मातीतही त्यांचे काय होतात प्राण्यांचे पावलांचे ठसे उमटलेले आपल्याला दिसतात. आणि हे ठसे ताजे व स्पष्ट असतील तर काय होतं की हा प्राणी आत्ताच एक थोड्या वेळापूर्वी इथं येऊन गेलेला आहे हे आपल्याला लक्षात येतं. प्रत्येक जातीच्या प्राण्यांच्या पायांचे ठसे काय असतात, वेगवेगळे असतात. अगदी सकाळी नरम जमिनीवरील धुळीत त्यांच्या पायांचे ठसे स्पष्ट दिसतात. दिवस जसा पुढे सरकतो तसतसे इतर प्राण्यांच्या वर्दळीने वाहणाऱ्या वाऱ्याने असे ठसे पुसट होत जातात. बघा काय सांगितले की सकाळी सकाळी जे पायांचे ठसे उठलेले असतात काय तर ते धुळीमध्ये उठलेले असतात आणि असे ठसे काय होतात तर वर्दळीमुळे म्हणजे गर्दीमुळे किंवा बाकींच्या प्राण्यांच्या ये-जा करण्यामुळे काय होतात की हे पुसट होण्याची शक्यता असते. किंवा वाऱ्याच्या वेगामुळे सुद्धा होऊ शकतात की वारा जर जोरात आला तर काय होऊ शकतं की माती वाळली असल्यामुळे ती वाऱ्यासोबत वाहून जाऊ शकते आणि त्यामुळे काय होतात हे ठसे पुसटचे आपल्याला दिसू लागतात. पानवट्यावरील ओल्या मातीत अनेक पक्ष्यांच्या पाऊलखुणा आढळतात. ह्या साऱ्या पाऊलखुणा रांगोळी घातल्यासारख्या सुंदर दिसतात. त्या पाहताना मनाला आनंद होतो. बघा, इथं लेखकाने खूप असं छान असा अनुभव घेतलेला आहे आणि त्या अनुभवाद्वारे ते आपल्याला सांगतात की पानवट्यावर गेल्यानंतर आपल्याला काय दिसतं की अनेक प्राण्यांच्या पायाचे ठसे दिसतात. म्हणजे बघा, तर प्राणी तिथं काय असणार आहे, पाणी पिण्यासाठी येत असणार आणि थोडंफार ओली माती असल्यामुळं काय होणार आहे की ठसे अगदीच छान उठलेले असतात तिथं. आणि की ते पाहताना काय आपल्याला भास होतो की इथं रांगोळीच जणू घातलेली आहे असं आपल्याला भास होतो, असं वाटतं. आणि हे पायांचे ठसे पाहताना काय होतं की आपल्या मनाला खूप असा आनंद होतो असं इथं लेखक आपल्याला सांगत आहेत. वाघ वा बिबट्याच्या पावलांचा ठसा पाहायला मिळाल्यानंतर अधिक आनंद होतो. वाघाच्या पावलांचे ठसे इतर प्राण्यांपेक्षा वेगळे असतात. बघा, एखादा वाघ असेल किंवा बिबट्या असेल तर अशा या प्राण्यांच्या पावलांचे ठसे आपल्याला पाहायला मिळाले तर काय होतं, आपल्याला खूप छान वाटतं, आनंद वाटतो. आणि वाघाच्या पावलांचे ठसे इतर प्राण्यांपेक्षा वेगळे असतात असे लेखक सांगतात. वाघ पायांचा आवाज होऊ नये यासाठी पालापाचोळ्यातून चालणे टाळतो. तो पाऊलवाटेवरून, नदी नाल्यांच्या पात्रातून, वाळूवरून चालतो.
अशा पाऊलवाटा तपासाव्या. बघा, जर आपल्याला वाघाची ते खासियत त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की वाघ आपल्या पायाचा आवाज किंवा आपण आलेला अंदाज आपण येत आहोत हा अंदाज दुसऱ्या प्राण्याला होऊ नये म्हणून काय काळजी घेत असतो, तर तो पालापाचोळ्यावरून येत नाही. जर पालापाचोळ्यावरून आला तर काय होणार आहे, थोडाफार का असाना आवाज होणार आहे आणि हा आवाज होऊ नये म्हणून तो काय करत असतो, तर तो पाऊल वाटेवरून किंवा नदी नाल्यांच्या पात्रातून किंवा शेवटी वाळूवरून असं चालण्याचा प्रयत्न करत असतो. आणि अशा पाऊलवाटा काय केलं पाहिजे, तर आपण तपासाव्या. म्हणजे काय होतं की आपल्याला वाघाच्या पाऊलखुणा मिळू शकतात. नदी नाल्यातल्या ओल्या वाळूत मातीत वाघाचे ठसे आढळतात. त्यावरून ते वाघाचे क्षेत्र आहे हे आपल्याला कळते. प्रत्येक वाघाच्या पायांच्या ठशात फरक आढळतो. वाघाच्या पायांचा अंगठा पंजाच्या वरच्या बाजूस असतो. बघा, इथं काय केले की वाघाच्या पायांचे ठसे कसे असतात इथं थोडक्यात वर्णन करण्याचा प्रयत्न इथं लेखकांनी केलेला आहे. बघा, ते सांगतात की वाघाच्या पायाचा अंगठा कसा असतो, पंजाच्या वरच्या बाजूस असतो, त्यामुळे अंगठ्याचा ठसा मातीत उमटत नाही. बघा, फक्त त्याचा तळवा व 4 बोटांचा ठसा मातीत उमटतो. बघा, काय सांगितले की वाघाच्या पायाचा जो अंगठा आहे तो अंतराळी असल्यामुळे किंवा वरच्यावर असल्यामुळे काय होतं की तो ठसा मातीमध्ये उमटला जात नाही. त्यामुळे काय होतं की 4 बोटे आणखी त्याचा तळवा हे एवढंच त्या मातीमध्ये उमटलेलं असते आणि तेच आपल्याला दिसून येतं. त्याचे करंगळीकडून तिसरे बोट मोठे असते. वाघाच्या पावलांच्या ठशांवरून वाघांची गणती केली जाते. चालताना तो मागचा पाय बरोबर पुढच्या पावलाच्या ठशावर टाकतो. बघा, इथं लेखकांनी सांगितले की वाघाची चालण्याची पद्धत किंवा वाघाच्या पायाचे ठसे हे आपण कसे ओळखले पाहिजेत. काय केलं जातं की त्याचा अंगठा हा वरच्या बाजूला असल्यामुळे तो अंगठा मातीत उठत नाही, त्यामुळे 4 बोटं आणखी त्याचा जो तळवा आहे त्याचा ठसा आपल्याला दिसून येतो. तसेच बघा, करंगळीकडून तिसरे बोट मोठे असते. वाघाच्या पावलांच्या ठशावरून वाघाची गणती म्हणजे इथे या ठिकाणी किती वाघ आले असतील हे सुद्धा आपण ओळखू शकतो, ते मोजू शकतो, त्यांची संख्या आपल्याला लक्षात येऊ शकते. चालताना तो मागचा पाय बरोबर पुढच्या पावलाच्या ठशावर टाकतो. त्यामुळे पुढच्या पावलाचा ठसा पुसला जातो. म्हणून शिरगंती करताना वाघ व बिबट्याच्या मागच्या पायांचे ठसे येतात. बघा, जर आपल्याला ठशांवरून इथं वाघ किती आले होते किंवा किती होते हे जर आपल्याला लक्षात यायचं असेल किंवा कळून घ्यायचं असेल तर काय केलं पाहिजे की लक्षात पाहिजे की वाघाच्या पुढच्या पायाच्या पावलाचा जो ठसा आहे त्याच्यावर काय तो मागच्या पायाचा ठसा किंवा मागचा पाय पडल्यामुळे तो ठसा म्हणजे काय होतो पुढचा पायाचा ठसा उमटला जात नाही. म्हणून काय सांगितलंय की शिरगंती करताना म्हणजे शिरगंती म्हणजेच काय आपण ते मोजत असतो तसे मोजताना मोजात करताना वाघ व बिबट्याच्या मागच्या पायांचे ठसे घेतले जातात. बघा, अशा प्रकारे तर लेखकांनी काय केलेलं आहे की अरण्यामध्ये घडणारे जे प्रसंग आहेत किंवा एखाद्या वेळेला एखादा प्राणी इथं येऊन गेला आहे हे त्याच्या ठस्यावरून ओळखतं किंवा तो पळत आहे की चालत गेला आहे हे देखील आपल्याला या ठशावरून लक्षात येतं. हे इथं लेखकाने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. बघा, वाघाच्या ठशावरून तो वाघाचा आहे का वाघिणीचा आहे. बघा, लेखक काय सांगतात की वाघाच्या ठशावरून आपल्याला लक्षात येतं की हा वाघाचा आहे की वाघिणीचा आहे हे लक्षात येतं. ते कसं लक्षात येतं बघा, इथं लेखकाने सांगितलं हे आपल्याला कसं ओळखता येईल की हा वाघिणीचा ठसा आहे पायाचा की वाघाचा आहे हे कसं लक्षात येईल. बघा, ते पुढे सांगतात की वाघ वाघिणीचे पुढचे पाय चौकोनी असतात परंतु त्यांच्या मागच्या पंजात फरक असतो. वाघाचा पंजा चौकोनी असतो, त्याची लांबी रुंदी सारखी असते, परंतु वाघिणीच्या मागच्या पायाचा तळवा आयताकृती असतो, रुंदीपेक्षा त्याची लांबी जास्त असते. बघा, इथं लेखकाने सांगितले की वाघ आणि वाघिणीच्या पायांचे ठसे जर ओळखायचे असतील तर ते कसे ओळखले जावे, तर वाघ आणि वाघिणीचे पाय चौकोनी असतात पुढचे, परंतु त्यांच्या मागच्या पंजामध्ये काय असतो फरक असतो आणि वाघाचा पंजा चौकोनी असतो, त्याची लांबी रुंदी एकसारखीच असते, परंतु वाघिणीचं तसं नसतं. तर काय होतं, तर मागच्या पायाचा तळवा कसा असतो तिचा आयताकृती असतो आणि रुंदीपेक्षा त्याची लांबी जास्त असते. म्हणजे बघा, अतिशय सूक्ष्म असं निरीक्षण इथं लेखकांचं आहे ते आपल्याला लक्षात येतं की त्यांनी सांगितले की वाघ आणि वाघीण हे जर आपल्याला ओळखायचं असेल म्हणजे ठशावरून तर ते कसं ओळखता येईल, म्हणजे त्यांच्या पायामध्ये पुढचे पाय जरी एकसारखे असले तरी मागच्या पायामध्ये कोणता फरक असतो आणि त्या दोघांच्या पायामध्ये जो फरक असतो त्यावरून आपल्याला लक्षात येतं की ही जे पाऊलखुणा आहेत या
त्या कोणाच्या आहेत, वाघिणीच्या आहेत की वाघाच्या. अशा प्रकारे तर लेखकाने बघा अगदी आपल्या सूक्ष्म निरीक्षणावरून इथं आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे.